जे आहेत सगळे चालू आहे असं त्याला बाबेघाटला. मी आत्तापर्यंत बऱ्याचदा गेलेलो आहे, पण मोस्टली पावसाळ्यात गेलेलो आहे मी. आता आज जरा एवढं ऊन नाही आहे, गरमी नाही आहे, आणि आता काय करावं तर चला फिरायला साईडला. एकटाच चाललं आहे. इथं बाबेघाटला जायला एक सोपा रस्ता आहे. तुम्ही जर का खडकवासला साईडने आलात तर खडकवासल्यावरून पुढे आलात की सिंहगडला जायला एक फाटा लागतो. मी दाखवतो पुढे आहे तो रस्ता. हा तो फाटा आहे. इकडनं सरळ गेलं की सिंहगड, इकडं लेफ्टला गेलं की डोंजे, आणि इकडं राईटला गेलं की पानशेत. तर आता आपण राईट घेऊन पानशेतच्या रोडला जाणार आहे. चाललं आहे. आणि मग तिकडनं पुढे गेलं की बाबेला यायला लेफ्टला फाटा आहे. हा एवढंच पॅच फक्त जरा खराब आहे, अदरवाईज मग काहीच प्रॉब्लेम नाही रोडमध्ये. हा लेफ्ट घेतला की बाबे, आणि जर का तुम्ही सरळ गेलात इकडे तर मग पानशेत. तर आपण आज चाललो आहे बाबे. आधी हा रस्ता खूप खराब होता, पण आता रस्त्याची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे. फक्त आय गेस घाटात खिंडीतनं पुढं गेलं जरा थोडंसं खराब आहे. अदरवाईज सगळा अख्खा रस्ता मस्त आहे. आणि इकडे तसं बघायला गेलं तर सगळं थोडं असं झाडी आणि हे खूप आहे आजूबाजूला, त्यामुळं पावसाळ्यात खूप छान वाटतं. माझा एक छोटासा एक 2 मिनिटाचा खूप आधी 2-4 वर्ष आधी काढलेला बाबेघाटातला व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तो पण व्हिडिओ बघा. असं जरा थोडं सिटीच्या दगदगीपासून जरा थोडं लांब यायचं असेल ना, तर मग मी इकडे बाबेघाटात येतो. असं खूप शांत आणि निवांत वाटतं इकडे आलं की. पण आता इथे रस्ता चांगला झाल्यामुळं रहदारी तशी बऱ्यापैकी वाढली या रोडला. या भागात आहे ना, इकडनं इथं एक आजोबांचं चहाची टपरी होती. ते मी पावसाळ्यात जेव्हा सारखा यायचो ना इकडे, त्यावेळेस मी तिथे एकदा थांबलो होतो टपरी होती त्या. तर मी त्यांना विचारलं, बाबा तुमच्याकडं काय आहे? म्हणले, अरे बाळा, छोटी मोठी गरजेची गोष्टी, चहापत्ती, साखर, बिस्किट वगैरे. मी म्हटलं चहा मिळेल का? मग ते बाबा म्हणले, हो भेटेल की. म्हणलं एक बनवा चहा. म्हणले गवती चहा टाकू का?
म्हणले असेल तर टाका, पण म्हणलं गवतीच्या कुठे आहे तुमच्याकडं? ते म्हणले ते काय दुकानाच्या याच्या समोर. ते त्यांनी त्यांच्या दुकानाच्या समोर आहे ना असं छोटंसं हे करून गवतीच्याचे हे लावले होते. मग त्याच्यातलंच त्यांनी मस्तपैकी छान तोडून असला भारी गवती चहा बनवला होता. तर मग मी नेहमी ते परत कधी या साईडला मी जेव्हा यायचो ना त्यावेळेस त्यांच्याकडे चहा प्यायला थांबायचो. आणि ते आमची एवढी ओळख झाली होती की त्यांनी माझी गाडी बघितली की चहा बनवायला घ्यायची डायरेक्ट. आता ती टपरी बंद आहे आज, बहुतेक त्यांनी ते दुसरीकडं हे केलं असेल. दोन मिनटं थांबून पाणी पिवा म्हटलं. मी जेवढा गारवा एक्सपेक्ट केला होता हवेत तेवढा नाही आहे. बऱ्यापैकी गरमी आहे आत्ता. किती 1-1:30 वाजले आता. पण ओव्हरऑल इथे असं शांतता खूप आहे. असं सिटीच्या याच्यापासून जरा थोडं लांब, ट्रॅफिक नाही. इथनं पुढं गेलं की वेल्ल्यामध्ये एक खानावळ आहे जिथं आम्ही नेहमी चिकन थाळी वगैरे खायला जातो. सो आता 1:30 वाजलेत, मी तिथं 2-2:15 पोहोचेल. मग तिथे जेवण करून मग रिटर्न जर्नी. बाबे घाटातला हा पॅच खूप मस्त आहे. इकडे जर का संध्याकाळचं थांबलं ना या भागात हे दिसतात, मोराचे आवाज येतात. आता ह्या दिवसात येतात की नाही माहीत नाही, पण पावसाळ्यात तर खूप भारी वाटते. हा जरा इथे हा पॅच जरा थोडा खराब आहे. त्यांनी बाकी जरा सगळं केलं आहे, पण हा एवढा काही 1-2 किलोमीटरचा पॅच का सोडला आहे काय आयडिया नाही. अदरवाईज मग रस्ता सगळा चांगला आहे. पावेघाटात वरती खिंडीत आलं ना की तसं एक बसायला छान अशी एक स्पॉट आहे इकडं. मस्त इव्हिनिंग टाइम असेल तर खूपच भारी वाटतं. असं तिकडे बसू शकतो वरती जाऊन. आणि असं मग इकडे हा सगळा व्ह्यू एकदम छान दिसतो बघायला. इकडे पावेघाट संपला की इकडे राईटला मडेघाट आणि लेफ्टला आपलं हे नसरापूर. आता मी चाललो आहे पावेघाटात, सॉरी मडेघाटाच्या साईडला म्हणजे वेल्ल्याकडे, कारण तिकडे जेवण वगैरे सगळं आहे. तर भूक लागली. A few moments later. मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आता म्हटलं थोडंसं पुढं चक्कर मारून मग परत घरी जावं. हा जो समोर दिसतोय तो तोरणा फोर्ट आहे. आम्ही एकदा कॉलेजमध्ये असताना मस्त ट्रेक केला होता. आता पूर्ण वरपर्यंत वरपर्यंत नाही, अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी जाते. मी काय आता तोरणा फोर्टला नाही चाललो, इथनं आता रिटर्न. मी आता थांबलो आहे थोडा इथे, जरा थोडं ऊन पण कमी झालं आहे. आता 5-10 मिनटं थांबून मग
घरी निघेल आता. इथनं किती मला मॅप्सवरती 1 तास वगैरे दाखवत आहे पापे घाटातून घरी पोचायला. सो मी आता निघेल 5-10 मिनटात. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.